तर राज्यामध्ये पुन्हा एकदा स्मार्ट प्रीपेड मीटर येणार का असा सवाल उपस्थित होतोय, कारण सध्या तर याविषयी चर्चा नाहीये, पण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ते स्मार्ट प्रीपेड मीटर पुन्हा एकदा इथं सक्तीचे केले जाण्याची शक्यता आहे। महावितरणकडून अदानींचं 27,000 कोटींचं टेंडर अजूनही कायम असल्याची माहिती समोर येते। ते टेंडर कॅन्सल करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटरचे टेंडर रद्द झालं नसल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर महावितरणला टेंडर रद्द बाबत लेखी आदेश नाहीत अशी माहिती कळते। याचाच अर्थ स्मार्ट मीटरचा निर्णय तुर्तास जरी स्थगित करण्यात आला असला तरी देखील विधानसभेची निवडणूक जी काही महिन्यांवर आहे ती झाल्यानंतर सरकार पुन्हा एकदा सामान्यांवर स्मार्ट मीटर लादणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर लोकशाही मराठीने स्मार्ट मीटर बाबत सर्वात आधी आवाज उठवलेला होता। सरकारने टेंडर रद्द झाल्याचा खुलासा करण्याची गरज आहे। तर अदानींसह 4 कंपन्यांना दिल्या 2,25,00,000 मीटरची 6 टेंडर अद्यापही रद्द केलेली नाहीयेत अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती, मात्र अजूनही जे टेंडर दिलेले आहेत त्या कंपन्यांना ते रद्द केलं नसल्याचं कळत आहे। त्यामुळे अजूनही ही घोषणा हा जो निर्णय आहे तो लागू होणार का पुढे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करण्याची घोषणा फडणवीसांनी केलेली होती, मात्र जे टेंडर दिलेले आहेत कंपन्यांना ते अजून रद्द झालेले नाहीयेत, तसा आदेशही निघाला नसल्याची माहिती आहे। फडणवीसांच्या घोषणेनंतर सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द झालेले होते, मात्र जे टेंडर दिलेले आहेत कंपन्यांना 27,000 मीटरचे ते अजूनही रद्द केले नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर तुर्तास स्थगिती देऊन विधानसभेनंतर हे स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जाणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।